फोन पण आला होता म्हणजे मी फोन करून घेतो करायला काय ते चेंबूर परिसरामध्ये आचार्य उद्यानाच्या बाजूलाच एक मेट्रोचं स्टेशन होते आणि त्या स्टेशनला डायमंड गार्डन असं नाव देण्याचा काहीतरी प्रस्ताव आज आलेला आहे आणि या विभागाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी त्याचं अभिनंदन करणारी एक पोस्ट समाज माध्यमावर टाकलेली आहे. NG आचार्य किंवा नारायण गजानन आचार्य हे एक स्वातंत्र्य सैनिक चेंबूर परिसरातले. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी नारायण गजानन आचार्य यांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. त्याच ठिकाणी आचार्य उद्यान म्हणून अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं स्थान आहे आणि आम्ही सर्व जे चेंबूरचे लोकप्रतिनिधी होतो, आमची मेट्रो ज्या वेळेला सुरुवात झाली या पूर्व मार्गावरून त्या वेळेपासूनची आमची मागणी आहे की त्या ठिकाणी NG आचार्य स्थानक अशा प्रकारचं नाव द्यावं, ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. मला एक आश्चर्य वाटतं की जे माजी खासदार राहुल शेवाळे आहेत ते डायमंड गार्डन या नावाचं कसं स्वागत हे करतात. मी या गोष्टीचा निषेध करतो, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पक्षाने जाहीररित्या मागणी केलेली आहे की या स्टेशनला NG आचार्य स्टेशन अशा प्रकारचं नाव द्यावं. ही आमची जाहीर मागणी आहे आणि ही जाहीर मागणी यासाठी आहे की NG आचार्य यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं, परंतु देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर NG आचार्य यांनी जे फाळणीमध्ये अनेक आमचे सिंधी बांधव पाकिस्तान सोडून मुंबईपर्यंत आलेले होते, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सिंहाचा वाटा NG आचार्य यांचा आहे. या परिसरामध्ये व्यसनमुक्ती व्हावी म्हणून त्यांनी अव्याहतपणे 20 एक वर्ष त्यांनी पुढे काम केलं आणि व्यसनाधीनतेपासून लोकांना सोडवण्यासाठी NG आचार्य यांनी प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्या कालावधीमध्ये स्पृश्य अस्पृश्य ही धारणा फार मोठ्या प्रमाणावर होती. NG आचार्य यांनी जी या परिसरामध्ये चेंबूर ची गावठाणं होती चेंबूरची, त्या गावठाणामध्ये जी मंदिरं होती त्या ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी NG आचार्य यांनी असे प्रयत्न केलेले होते. यामध्ये जी होमगार्डची चळवळ आहे, या होमगार्डची चळवळ अगदी जोरदारपणे चालावी आणि देशाला कुठे ना कुठे एक चांगल्या प्रकारचं स्थैर्य लाभण्यासाठी लोकांच्या माध्यमातून सहकार्य व्हावं म्हणून होमगार्ड चळवळचे ते प्रमुख होते या परिसरामध्ये. अशा प्रकारची नानाविध कामं हे NG आचार्य यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे आणि अशा माणसाचं नाव देण्याऐवजी कसला डायमंड आणि कसलं डायमंड स्टेशन वगैरे अशी तर म्हणून ही जी अक्कल शून्यता आहे प्रशासनाची, तर त्या मेट्रो प्रशासनाचा आम्ही चेंबूरवासीय म्हणून आम्ही धिक्कार करतो आणि आम्ही आग्रहपूर्वक आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आचार्य उद्यानाच्या बाजूला चेंबूरमध्ये जे स्टेशन होऊ घातलेलं आहे त्याला NG आचार्य स्टेशन अशा प्रकारचंच नाव द्यावं, अशी एक चेंबूरवासीय म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचा या परिसरातील एक प्रमुख नेता म्हणून माझी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची ही मागणी राहील. त्यासाठी आम्ही लिखित मागणी प्रशासनाकडे केलेली आहे की त्या ठिकाणी NG आचार्य स्टेशन असं नाव द्यावं. आता यामध्ये आम्ही निश्चित मानानं ठरवू आणि माझं हे माझ्या एका पक्षाची मागणी नाही, तर माझ्या पक्षाबरोबर इतर अनेक पक्षांनी मागणी केलेली आहे. कारण स्वातंत्र्य सैनिक नाग आचार्य हे देशासाठी लढलेलं व्यक्तिमत्व होतं, समाजासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे असं व्यक्तिमत्व होतं आणि या व्यक्तिमत्वाला कुणीही विरोध करणार नाही. म्हणून चेंबूर परिसरामध्ये जे पक्षोपपक्ष आहेत, अनेक पक्ष या ठिकाणचे आहेत,
या सर्वांनी एकजूट करून या विरुद्ध लढा उभारला पाहिजे आणि हा लढा उभारण्याच्या संदर्भामध्ये मी अवश्य प्रयत्न त्यामध्ये एकजूट होण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि आम्ही सर्व पक्ष मिळून एकीनं या डायमंड गार्डन असं जे नाव दिलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी NG आचार्य किंवा नाग आचार्य स्टेशन अशा प्रकारचं नाव देण्यासाठी आम्ही आग्रह धरू.